न्यूज रंका या डिजिटल चॅनलच्या फिल्मी फोकस या कार्यक्रमामध्ये रसिको आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज मी फोकस टाकणार आहे ते आहे ड्रीमलँड थिएटर. या ड्रीमलँड थिएटरच्या भवितव्याचा म्हणजे ते पुढे सुरू राहील की नाही असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्या निमित्ताने मी हा फोकस टाकतोय. काय ड्रीमलँड थिएटर म्हटल्यानंतर ना मला माझं लहानपण आठवलं. कारण मी गिरगावातील खोताच्या वाडीमध्ये लहानाचा मोठा झालो. त्यामुळे दक्षिण मुंबईतली जी जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत त्या थिएटर्समध्ये मी अगणित चित्रपट पाहिलेले आहेत, एन्जॉय केलेले आहेत. त्याच्या माझ्या खूप आठवणी आहेत. त्याप्रमाणे माझ्या ड्रीमलँड थिएटरच्या सुद्धा आठवणी आहेत. ड्रीमलँड थिएटर हे नेमका आहे कुठे? तर हे ड्रीमलँड थिएटर ग्रँड रोड मार्केटकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिकडे आहे. पण त्याला आणखीनही काही वैशिष्ट्य आहेत. गिरगाव प्रार्थना समाज, खेतवाडी, ग्रँड रोड, लॅमिंटन रोड हा जो सगळा परिसर ह्या सगळ्या परिसराला जोडणारं जे ठिकाण ते म्हणजे ड्रीमलँड थिएटर. आजूबाजूला सर्व भाषिकांची वस्ती. त्यामुळे ड्रीमलँडला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाषिक रसिक लाभणं ते अत्यंत स्वाभाविक होतं. अर्थात ते हिंदी सिनेमाचं ते वैशिष्ट्यच आहे म्हणा. आता ड्रीमलँडचं तर खासियत सांगायची झाली तर ड्रीमलँडला दिवसा 3, 6, 9 याप्रमाणे डेली 3 शो लागत. त्याच्यामध्ये अर्थात नवीन चित्रपट लागत. जे चित्रपट रसिकांना आवडत ते 25 आठवडे मुक्काम करत. काही चित्रपट 100 दिवसांचा मुक्काम करत. जे चित्रपट आवडत नसत ते चित्रपट अर्थात 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवड्यामध्ये जात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ड्रीमलँडला मॅटिनी शो सुद्धा एक प्रथा होती. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे दर रविवारी सकाळी कधी एखादा कन्नड, कधी एखादा तमिळ, कधी तेलुगू तर कधी मल्याळम सिनेमाचा 8:30-9 वाजता शो असायचा. आणि गर्दी असायची. गर्दीचं कौतुक आहेच हो. पण आणखी एक वैशिष्ट्य आहे ते मी जाणून घेतलं की जो प्रेक्षक यायचा तो मुंबईत विविध ठिकाणी राहणारा प्रेक्षक ड्रीमलँडला रविवारी सकाळी तर यायचा इतक्या सकाळी. पण त्याच्याबरोबर अजून एक वैशिष्ट्य होतं की त्या निमित्ताने त्यांना म्हणजे चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा एकमेकांना भेटण्याचा योग यायचा. हे जास्त महत्व. हे जे ह्याची जी एक सामाजिक बाजू आहे की ड्रीमलँडला रविवारी सकाळी 8:30 अथवा 9 वाजता एखादा साऊथ इंडियन सिनेमाचा शो असणं आणि त्याला ज्या भाषेतील चित्रपट असेल त्या भाषेचे तिकडचे प्रेक्षक जे मुंबईमध्ये राहत आहेत ते येणं आणि ते या निमित्ताने जोडले जाणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ड्रीमलँड थिएटरच्या बरोबर समोरच्या भिंतीवर आणखीन एक विशेष गोष्ट होती. ते आजच्या चित्रपट रसिकांना आश्चर्य वाटेल पण ज्या काळामध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या काळातील आम्हा चित्रपट रसिकांसाठी ती पर्वणी होती. आणि तिथे असायचं दक्षिण मुंबईतील बऱ्याचशा थिएटर्समध्ये मॅटिनी शोला कोणता जुना सिनेमा रिलीज झालाय ह्याची पोस्टर्स तिकडे त्या थिएटरच्या नावानिशी लागलेली असायची. दर गुरुवारी संध्याकाळी साधारण 7:30-7 जर ड्रीमलँड थिएटरवर फेरी मारली आणि या समोर बघितलं तर समोर जवळपास 10-12 थिएटरची माहिती मिळायची की बाबा लिबर्टीला मॅटिनीला कोणता सिनेमा लागलाय, इम्पेरियलला मॅटिनीला कोणता सिनेमा सुरू आहे, सेंट्रलला कोणता आहे, रॉक्सीला कोणता आहे, अप्सराला कोणता आहे, सुपरला कोणता आहे. हे जे माहिती मिळण्याचं जे ठिकाण होतं ते ड्रीमलँड थिएटर होतं. ड्रीमलँड थिएटरचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे ड्रीमलँड थिएटरचं आणि नॉव्हेटी सिनेमाची थिएटरची ती ग्रँड रोड परिसरात आहे. मॅनेजमेंट त्या काळामध्ये एक असल्याने नॉव्हेटीला येणाऱ्या सिनेमाची पोस्टर्स आपल्याला ड्रीमलँड थिएटरला सुद्धा पाहायला मिळत. शो कार्ड्स जे आहेत कारण ड्रीमलँडचं वैशिष्ट्य होतं की शो कार्डचे 3 मोठे त्याच्याकडे एक हे असायचं त्याच्यामध्ये मोठ्या डेकोरेशन असायचं. त्याच्यामध्ये आपल्याला ते फार मोठ्या प्रमाणात ती शो कार्ड्स पाहायला मिळायची. मला अजूनही आठवते मेरा नाम जोकरचं नॉव्हेटीला येणं, नगिनासारख्या सिनेमाचं येणं, नागिन सारख्या सिनेमाचं येणं जे नॉव्हेटीला रिलीज झाले परंतु त्याचे शो कार्ड्स पाहायला मिळाले ते ड्रीमलँड थिएटरला. ड्रीमलँडचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते वेगळं आहे. ते म्हणजे असं आहे की हिंदीतला समांतर सिनेमाचा जो प्रवाह सुरू झाला तो झाला मृणाल सेन दिग्दर्शित भुवन शो या सिनेमाच्या द्वारे.
आणि भुवन शोम सिनेमा या ड्रीमलँडला मॅटिनी शोला रिलीज झाला होता आणि इकडे त्याने चांगल्यापैकी रौप्य महोत्सवी यश मिळवलं आणि हिंदीतली समांतर चित्रपटाची अथवा कलात्मक चित्रपटाची नवप्रवाहातील किंवा न्यू सिनेमाची जी बीज आहे ती रोवली गेली. त्यामुळे त्याचं श्रेय सुद्धा आपण ड्रीमलँडलाच दिलं पाहिजे. ड्रीमलँडची एक वेगळी आठवण सांगतो. साजन सिनेमाचं मेन थिएटर होतं ड्रीमलँड आणि साजन सिनेमाने सिल्वर जुबली साजरी केल्यानंतर त्याच आठवड्यामध्ये निर्माते सुधाकर बोकाडे, दिग्दर्शक लॉरेन डिसोजा, संगीतकार नदीम श्रवण हे ड्रीमलँडला आले आणि ड्रीमलँडचे बुकिंग क्लार्क, डोअर कीपर, सिक्युरिटी आणि इतर जो काही स्टाफ आहे त्या सगळ्यांना ट्रॉफीज दिल्या गेल्या. आणखीन एक वेगळी आठवण सांगतो. तेजाबचं सुद्धा मेन थिएटर होतं ड्रीमलँड आणि तेजाब हिट गेल्यानंतर तेजाबमध्ये दिग्दर्शक एन चंद्रा यांनी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितवर आणखीन एका गाण्याचा समावेश केला. ते गाणं बघण्यासाठी पुन्हा एकदा ड्रीमलँडची मी सुद्धा वारी केली होती. म्हणजे ड्रीमलँडच्या वाटचालीमधले हे जे वेगवेगळे घटक आहेत ते उल्लेखनीय आहे. आणखीन एक सांगतो. ड्रीमलँड मध्ये आपण प्रवेश केल्यानंतर म्हणजे अशा एक 10, 12, 15 पायऱ्या चढल्यानंतर समोरच ऍडव्हान्स बुकिंगचं विंडो असायची, बाजूला करंट बुकिंगची विंडो. तिथून आपण प्रत्यक्ष थिएटरकडे वळणार तेवढ्यात उजव्या बाजूला आपल्याला तिकडे शोकेसमध्ये जे पाहायला मिळतं ते असायचं ड्रीमलँडला ज्या चित्रपटाने सिल्वर जुबली साजरी केली त्याच्या ट्रॉफी. जीपी सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित अंदाजने सिल्वर जुबली साजरी केली आणि ड्रीमलँडची सिल्वर जुबलीची एक परंपरा जी दीर्घकाळ कायम राहिली त्याचा खास उल्लेख करायला पाहिजे. आता काय आहे की दक्षिण मुंबईतली जी थिएटर्स होती, आता होतीच म्हणायला पाहिजे कारण बरीचशी बंद झालेली आहे, तर त्या थिएटर्सला त्या काळामध्ये मेन थिएटरचा एक दर्जा असायचा. मेन थिएटर म्हणजे एखादा सिनेमा एखाद्या चित्रपटगृहामध्ये त्याला एक मेन थिएटर म्हटलं जायचं आणि तिकडे तो यशस्वी ठरला तर 25-50 आठवडे कधी 100 आठवडे सुद्धा रन करणार अथवा 1-2 आठवडे जर आवडला नाही रसिकांना तरी 1-2 आठवड्यातही जाणार. पण ड्रीमलँडला सिल्वर जुबली केलेल्या चित्रपटांची आवर्जून काही नावं सांगायची तर खिलौना, प्रेमनगर, खट्टा मिट्टा, गोलमाल, अर्जुन, पती पत्नी और वो, सरगम, तेजाब, साजन, बाजीगर अशी काही नावं आवर्जून सांगायला पाहिजे. त्याचप्रमाणे रसिकांनी नाकारलेले चित्रपटही खूप आहेत. राजेश खन्नाची कमबॅकची जी फार मोठी अपेक्षा होती असा राज खोसला दिग्दर्शित प्रेम कहाणी, त्याच्यामध्ये राजेश खन्ना बरोबर मुमताज, शशी कपूर, विनोद खन्ना यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट रसिकांना दुर्दैवाने आवडला नाही, परंतु ड्रीमलँडच्या पडद्यावर या चित्रपटाची लोकप्रिय गाणी पाहण्यामध्ये ना एक रोमांचकता असायची, रोमहर्षकता असायची, परंतु सिनेमा रसिकांना आवडला. आजही या चित्रपटाची गाणी हिट आहे. तो सिनेमा ड्रीमलँडला रिलीज झालेले हे पूर्वीच्या काळाचे चित्रपट रसिक आवर्जून सांगतील. ड्रीमलँडला अपयशी ठरलेले चित्रपट जर सांगायचे, इतर काही चित्रपट जर सांगायचे झाले तर प्रेमबंधन आहे, कुदरत आहे, जोशीला नावाचा यश चोप्रा दिग्दर्शित देवानंद, हेमा मालिनी आणि राखी यांची भूमिका असणारा सिनेमा आहे. ड्रीमलँडलाच तो सिनेमा रिलीज झाला. ऍडव्हान्स बुकिंगला तुफान गर्दी झालेली मला आजही आठवते कारण मी स्वतः त्या ऍडव्हान्स बुकिंगच्या रांगेमध्ये उभा होतो. ते वयच तसं होतं पण तिकीट नाही मिळालं. पण नंतर जेव्हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आपोआप तिकीट मिळायला लागली. आता कुदरत सारखा सिनेमा चेतनानंद दिग्दर्शित पुनर्जन्मावरचा सिनेमा जिच्यात राजकुमार, प्रिया राजवंश, राजेश खन्ना, हेमा मालिनी, विनोद खन्ना अशी स्टार कास्ट आहे. गाणी आजही इथे आहेत. त्यालाही ड्रीमलँड मध्ये मार बसला. इतर छोटे छोटे चित्रपट बरेच आले, रसिकांनी नाकारले. अर्थात कोणता चित्रपट स्वीकारायचा कोणता चित्रपट स्वीकारायचा ह्याचा पूर्ण अधिकार रसिकांना आहे. आता मॅटिनी शोच्या बाबतीत तर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या राजा ठाकूर दिग्दर्शित मुंबईचा जावई या चित्रपटाची बासू चटर्जी यांनी हिंदीमध्ये जी रिमेक केली पिया का घर, तो पिया का घर सिनेमा या ड्रीमलँडला मॅटिनी शोला रिलीज झालेला. इतर सिनेमामध्ये रजत रक्षित दिग्दर्शित दामाद, अमोल पालेकर, रंजिता आणि अशोक सराफ आणि इतर काही कलाकार यांची भूमिका असणारा हा मजेशीर खेळकर चित्रपट याच चित्रपटगृहामध्ये मॅटिनी शोला यशस्वी ठरला. तुम्हारी कसम एक रवी चोप्रा दिग्दर्शित सिनेमा होता, तोही इथेच मॅटिनीला रिलीज झाला.
आतंकी आतंक दिलीप शंकर दिग्दर्शित, ज्याच्यामध्ये रजनीकांत आणि आमिर खान एकत्र आलेले. कदाचित तुम्हाला ह्या नावाचा सिनेमा हे माहित नसेल, पण ह्या नावाचा एक सिनेमा होता, तो इथेच मॅटिनीला रिलीज झाला. तर अशा पद्धतीने नवे चित्रपट सुद्धा ड्रीमलँडला मॅटिनी शोला रिलीज व्हायचे. 11:30ची वेळ असायची. कधी जुने चित्रपट सुद्धा, म्हणजे जे त्या काळामध्ये एक मॅटिनी शोचा एक अशी पद्धत होती की त्याला एक जुने, म्हणजे आता 70च्या दशकामध्ये म्हणाल तर त्याच्या अगोदरचे चित्रपट मॅटिनी शोला रिलीज व्हायचे आणि ते त्यानिमित्ताने पाहता यायचे. अशी चित्रपट ड्रीमलँडला रिलीज झालेले आहे. ड्रीमलँड थिएटरला माझ्या अगोदरची पिढी आहे ना, कृष्णा सिनेमा म्हणूनच कायमची ओळखायची. मला आठवतं माझी आजी नेहमी कृष्णा सिनेमा असाच त्याचा उल्लेख करायचा. याचं कारण मुळात तिथे कृष्णा नावाचं एक थिएटर होतं. कृष्णा सिनेमा, मिलन हा त्याचा शेवटचा सिनेमा, सुनील दत्त आणि नूतन यांची भूमिका, तो ऑल टाइम हिट आहे. कृष्णा सिनेमाची इमारत पाडून ड्रीमलँड सिनेमा जरी झाला तरी जुन्या पिढीच्या जुन्या थिएटरशी असलेली जे नातं आहे ती कायम राहतं. ड्रीमलँडच्या वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं डेकोरेशन. अर्थात जुन्या सिंगल स्क्रीन थिएटरचं डेकोरेशन हे कायमच त्या काळामध्ये आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय राहिलेला आहे. विशेषतः ग्रँड रोडच्या बाजूने ड्रीमलँड थिएटरकडे येताना ज्या पद्धतीने ड्रीमलँडचं डेकोरेशन लक्ष वेधून घ्यायचं ते मात्र एक कमालीचं असायचं. विशेषतः मला आजही आठवते देवर फिल्मचा मा सिनेमा. आता तुम्हाला तर कल्पना आहे, देवर फिल्म म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चिन्नप्पा देवार हे नेहमी प्राण्यांना चांगल्या महत्वाच्या भूमिका द्यायचे, त्यामुळे ते पोस्टरवर येणं साहजिकच आहे. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्या भूमिका होत्या. त्या काळातली सर्वोत्तम रोमॅन्टिक जोडी, ती जोडी आणि प्राणी यांचं कॉम्बिनेशन काय थिएटरच्या डेकोरेशनवर पाहण्यासारखं होतं. ब्रीज दिग्दर्शित पैसे की गुडिया, त्याच्यामध्ये नवीन निश्चल, सायरा बानूच्या भूमिका होत्या. त्याचंही डेकोरेशन फार चांगल्या पद्धतीने पाहण्यासारखं होतं. जरासी जिंदगी एक के बालचंद्रनचा सिनेमा होता. कमल हसन आणि अनिता राज. सिनेमा हा एका साऊथ सिनेमाची रिमेक होता, पण जरासी जिंदगीचं डेकोरेशन सुद्धा अतिशय चांगलं असलं, कारण ते मुंबईच्या पार्श्वभूमीवर सिनेमा मांडला होता. परंतु त्या सिनेमाला त्या फारसं यश मिळालं नाहीये. गुलजार दिग्दर्शित नमकीन हा एक अतिशय दर्जेदार सिनेमा, त्याचंही डेकोरेशन छान झालं होतं. अर्थात सगळ्याच चित्रपटांना यश मिळेल असं नसतं, परंतु या चित्रपटांचे उल्लेख करायलाच पाहिजे. व ज्या चित्रपटगृहाला 50 वर्ष झाली त्या चित्रपटगृहामध्ये किती चित्रपट रिलीज झाले असतील याची गणनाच नको. अगदी शानदार नावाचा एक सिनेमा होता, संजीव कुमारची भूमिका होती. छलिया नावाचा एक सिनेमा होता. आता छलिया म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर राज कपूरच आला असेल, परंतु नवीन निश्चळ, शत्रुघ्न सिन्हा यांची भूमिका असणारा सुद्धा छलिया नावाचा एक सिनेमा होता. तो एका आठवड्यामध्ये त्यांनी गाशा गुंडाळला होता. असे बरेच चित्रपट आहेत ते ड्रीमलँडला रिलीज झाले. अर्थात प्रत्येक सिनेमा यशस्वी ठरत नसतो, हे सर्वकालीन सत्य आहे. आता ड्रीमलँडच्या निमित्ताने तर आणखीन काही सांगायचं तर एक अजून आहे. कयामत से कयामत तक हिट गेल्यानंतर आमिर खान आणि जुई चावला यांच्या लव 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 जो बी सुभाष दिग्दर्शित चित्रपट होता त्याला यश मिळेल असं वाटलेलं, परंतु त्या चित्रपटाला रसिकांनी नाकारलं. तोही ड्रीमलँडला होता, परंतु याच बी सुभाष यांच्या टार्झन सिनेमाला मात्र धमाकेदार यश मिळालं. ते ड्रीमलँडलाच मिळालं. हेमंत बिर्जे आणि किमी काटकर. आता किमी काटकरच्या सौंदर्यासाठी, बोल्डनेससाठी हा सिनेमा गाजला, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. अर्थात सर्व प्रकारचे चित्रपट अशा प्रकारच्या सिंगल स्क्रीन थिएटरला येणं, काही चालणं, काही न चालणं हे तर होत राहणार. आता आपण ड्रीमलँडकडनं निघालो, डाव्या बाजूला गेलो की जवळच स्वस्तिक थिएटर होतं, ते बंद झालं. त्याच्या पुढचं नाच सिनेमा बंद झाला. आज मी जेव्हा नाचच्या परिसरामध्ये जातो ना, मला ना हरवल्यासारखं वाटतं, घाबरल्यासारखं वाटतं. थिएटर बंद नंतर जी एक उदासनता जी येते, एक नैराश्य त्या वातावरणामध्ये वाटतं, ते आज नाच परिसरामध्ये वाटतं. काय नाचचं वैभव होतं, एक वेगळा विषय आहे. इकडे आपण ड्रीमलँडकडनं, कॅन्ट्रोल मार्केटकडनं बाहेर पडलो तर नॉव्हेटी सिनेमा बंद पडला, पुढचं अप्सरा थिएटर बंद पडलं, मिनर्वा थिएटर बंद पडलं, डायना बंद पडलं, गंगेजांबा थिएटर बंद पडलं.
किती नावं सांगावी, तर दक्षिण मुंबईचाच फक्त जर विचार केला तर स्ट्रँड रेक्स पासून सुरुवात करावी लागेल. मग कॅपिटल आहे, न्यू एम्पायर आहे, मॅजेस्टिक आहे, बरीच नावं आहेत. काय या सिंगल स्क्रीन थिएटरला ना एक स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःची ओळख, स्वतःची इमेज होती. मी ड्रीमलँड म्हटल्यानंतर ज्या पद्धतीची एक शान आपल्या डोळ्यासमोर यायची, एक वातानुकूलित एसी थिएटर, ते खास होतं. प्रेक्षक सिनेमा पाहायला जातो म्हणजे तो फक्त सिनेमाच पाहायला जातो असं नाही. आपल्याकडच्या सिनेमावर प्रेम करणाऱ्या वर्गाचं ना एक वैशिष्ट्य म्हणजे ना तो त्या थिएटरच्या कल्चरशी सुद्धा कनेक्ट होतो. समजा ड्रीमलँड असेल तर ड्रीमलँडचं ते वातावरण, बाहेर 3 मोठ्या शोकेसमध्ये त्या सिनेमाची शो कार्ड, उजव्या बाजूला मॅटिनी शोचा मोठा बोर्ड, हे जे आहे म्हणजे सिनेमा पाहायला आल्यानंतर सिनेमा थिएटरमध्ये प्रत्यक्ष शिरण्यापूर्वी एक सिनेमाचा फील यावा लागतो, एक मनामध्ये सिनेमा भिनावा लागतो, नजरेमध्ये सिनेमा दिसावा लागतो, तो दिसायचा. ड्रीमलँडची तर तिथे खासियतच होती. आता इतरही सिंगल स्क्रीन थिएटरची तिची खासियत असते, पण ही जी खासियत आहे ना ह्याच्यावर फोकस टाकायला पाहिजे की ड्रीमलँडला आपण सिनेमा बघायला जातो म्हटल्यानंतर एक स्टँडर्ड असायचं, ते स्टँडर्ड खास उल्लेख करायला पाहिजे. त्यामुळे ही अशी सिंगल स्क्रीन थिएटर जी बंद पडतात तसं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. राहतात फक्त आठवणी की आपण ड्रीमलँडला प्रेमनगर किती वेळा पाहिला होता, अनेकदा पाहिलेला. हे जे आहे हे वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य कालांतराने कालबाह्य होत गेलं. तुम्हाला तर माहिती आहे की नंतर मेन थिएटरचा फंडा बाजूला पडला, म्हणजे विशेषतः मल्टिप्लेक्सचं युग आलं. त्यावेळेला हे असं मेन थिएटर जे असायचं पूर्वी, ती गोष्ट मागे मागे पडत गेली. त्यामुळे सगळीकडे एकाच जे नवीन चित्रपट एकाच वेळेला अनेक ठिकाणी रिलीज होतात, ते एकाच विभागातल्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सुद्धा रिलीज होतात आणि मल्टिप्लेक्समध्ये सुद्धा रिलीज होतात. त्यामुळे ड्रीमलँडचं महत्व, ड्रीमलँडचं असणं थोडंसं बाजूला पडणं स्वाभाविक होतं. पण ते झालं आणि त्यानंतर मग ड्रीमलँडला बरेच चित्रपट रिलीज झाले. त्यानंतरच्या काळामध्ये 2 आठवड्याचा चित्रपट, तुम्हाला माहिती आहे आज एखादा सिनेमा किती सुपरहिट असला तरी तो 3-4 आठवड्यामध्येच गाशा गुंडाळतो. त्यामुळे 2 आठवडे काढणं म्हणजे सुद्धा खूप झालेलं आहे. परंतु ते जरी असलं तरी ड्रीमलँडनी जे रसिकांना आनंद दिला, दक्षिण मुंबईतील चित्रपट रसिकांनी ड्रीमलँडकडची धाव घेतली, जे अनेक चित्रपट पाहिले, अनेक चित्रपट त्यांच्या आठवणीत राहिले. तेजाबचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जे गाणं त्यांनी ड्रीमलँडच्या पडद्यावर एन्जॉय केलं, त्या आठवणी मात्र नक्कीच कायम राहणार आहेत. आणि ह्या आठवणीमध्ये ही कायम राहणार आहे की तेजाबमध्ये एम चंद्रानी नंतरचे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितवर अजून एक गाणं समाविष्ट केलं. ते गाणं पाहण्यासाठी पुन्हा तेजाबची ड्रीमलँडची वारी केली, हे लक्षात राहणार आहे. जुन्या सिंगल स्क्रीन थिएटरचा एक इतिहास वेगळा आहे, ती आठवणीत राहिली आहे. त्याच्यावर माझ्यासाठी मात्र हा एक प्रकारचा भावनिक फोकस आहे, कारण माझ्या घरापासून अवघ्या 5व्या-7व्या मिनिटावर असलेलं हे चित्रपट मला बरंच काही देणारं ठरलं. एक चित्रपट रसिक म्हणून आणि त्यानंतर चित्रपट विश्लेषक म्हणून या ड्रीमलँडमध्ये मी अगणित चित्रपट पाहिलेले आहेत. त्यातील काहींवरचा आणि ह्या ड्रीमलँड थिएटरवरचा हा फोकस.